मनापासून स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच ट्रेंडिंग आणि नवीन पद्धतीने ब्लाउज डिझाइन बघणार आहोत। तर या ब्लाउज डिझाइनची कटिंग स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ पूर्णपणे बघा। जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा। चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर अस्तर आणि ब्लाउज पीस इथं कट करून घेतलेला आहे आपण डिझाइन बनवण्यासाठी। हा आपला ब्लाउज पीस आहे, याच्यावरती आपण इथं डिझाइन बनवायला घेऊया। अगोदर आपल्याला इथं अस्तरवरती मार्किंग करून घ्यायचं आहे। ब्लाउजची उंची आपण इथं 13 घेतलेली आहे, रुंदी आपण टोटल इथं 9.5 घेतलेले आहे, शोल्डर आपण इथं 5.5 घेतलेले आहे। आता गळ्यासाठी मार्किंग करून घेऊया। गळ्याची रुंदी आपण 2.5 म्हणजे 2.5 इंच घेतलेली आहे। गळ्याची उंची आपण इथं 9 इंच घेणार आहोत। खालच्या साईडला आपल्याला डीप गळा पाहिजे म्हणून इथं 3 इंचावर एक मार्किंग करून अशा प्रकारे रेष मारून पट्टीने बॉक्स तयार करून घेऊया। त्यानंतर आपल्याला इथं गळ्याचा आकार द्यायचा आहे। गळ्याचा आकार आपण इथं गोलाकार मध्ये देणार आहोत। तर अशा प्रकारे गोलाकार मध्ये आपण इथं गळ्याला जे आहे मार्किंग करून घेतलेलं आहे। आता आपल्याला इथं गळा जे आहे आपण इथं कट करून घेऊया। अस्तरवरती आपण इथं गळा जे आहे कट करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउज पीस घ्यायचा आहे, वरच्या साईडला अस्तर ठेवून घ्यायचं आहे। अस्तर आणि ब्लाउजला इथं पिन लावून घेऊया, जेणेकरून जेव्हा टीप वगैरे टाकतो अस्तर आणि ब्लाउज पीस इकडे तिकडे होणार नाही किंवा आपल्या गळ्याचा जो शेप आहे बिघडला नाही पाहिजे, यासाठी आपल्याला साईडला पिन लावून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला टीप मारून घेऊया। अगोदर खालच्या साईडला आपण इथं टीप जे आहे मारून घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला इथं गळ्याला जे आहे टीप मारून घ्यायचं आहे। तर गळ्याला आपण इथं टीप जे आहे मारून घेतलेले आहे। त्यानंतर जो ब्लाउजचा आतला कपडा इथं कट करून घेऊया गळ्याचा। तर अशा प्रकारे ब्लाउजचा जो कपडा आहे आपण कट करून घेतलेला आहे। त्यानंतर अस्तर आणि ब्लाउज पीस आपल्याला पलटून घ्यायचा आहे। पलटून घेतल्यानंतर आपल्याला खालच्या साईडला इथं दाब टीप मारून घ्यायचा आहे। तर ब्लाउजच्या खालच्या साईडला आपण इथं दाब टीप जे आहे मारून घेतलेले आहे। त्यानंतर ब्लाउजच्या गळ्याला आपल्याला इथं दाब टीप जे आहे मारून घ्यायचा आहे। अगदी व्यवस्थित आपल्याला दाब टीप मारून घ्यायचे आहे, म्हणजे जेणेकरून जो अस्तरचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे। ब्लाउजच्या साईडला पण आपण इथं टीप मारून घेऊया, जेणेकरून जेव्हा ब्लाउज वगैरे शिवतो तेव्हा अस्तर आणि ब्लाउज पीस कपडा इकडे तिकडे होणार नाही, त्यासाठी साईडला आपण इथं टीप मारून घेणार आहोत। त्यानंतर जो साईडचा एक्स्ट्रा कपडा आहे आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपण ब्लाउजचा जो गळा आहे इथं तयार केलेला आहे। आता आपल्याला इथं खालच्या साईडला टक्स मारून घ्यायचा आहे। खालच्या साईडला अर्धा इंचावर आणि वरच्या साईडला 4 इंचावर अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साईडला टक्स मारून घ्यायचा आहे। तर ब्लाउजचा गळा आपला इथं तयार झालेला आहे। आता गळ्यावरती आपण डिझाइन बनवायला घेऊया। इथं डिझाइन बनवण्यासाठी आपण अशा प्रकारे लांब एक पट्टी कट करून घेतलेली आहे 4 इंचाची। डबल फोल्ड करून आपल्याला वरच्या साईडला इथं टीप मारून घ्यायचं आहे पट्टीवरती। पूर्ण पट्टीवरती आपण इथं टीप मारून घेतलेले आहे। त्यानंतर पट्टीला जे आपण इथं पलटून घेऊया। पट्टी जे आपण इथं पलटून घेतलेले आहे, त्यानंतर पट्टीच्या वरती आपल्याला इथं छोटे छोटे प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला इथं फ्रिल्स तयार करून घ्यायचं आहे गळ्यासाठी। अगदी व्यवस्थित आपल्याला प्लेट जे आहे टाकून घ्यायचे आहेत।
तर अशा प्रकारे गळ्यासाठी आपण इथं फ्रिल जे आहे तयार करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथं फ्लावर बनवून घ्यायचा आहे। फ्लावर बनवण्यासाठी इथं चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे 3.5 इंचाचा। त्यानंतर आपल्याला सुई घ्यायचा आहे। सुई मध्ये आपला जो कपडा आहे तो गुंडाळून घ्यायचा आहे आपल्याला। कापड रोल केल्यानंतर आपल्याला इथं सुई जे आहे काढून घ्यायचा आहे। त्यानंतर एक्स्ट्रा जो कपडा आहे आपल्याला अशा प्रकारे गुंडाळून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला जे आहे आपण दोऱ्याने इथं गाठ मारून घेऊया। तर अशा प्रकारे आपण फ्लावर साठी इथं डिझाइन बनवून घेतलेला आहे। त्यानंतर दुसरा पण बनवून घेऊया। तर फ्लावर साठी आपण इथं डिझाइन जे आहे बनवून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला सुई दोरा घ्यायचा आहे। सुई दोऱ्यामध्ये एक एक करून आपल्याला वळून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित जे आहे गाठ मारून घ्यायचा आहे। जे फ्लावर जे आपल्याला इथं लूज नाही पडला पाहिजे त्यासाठी आपल्याला 2-3 इथं गाठी मारून घ्यायच्या आहेत। फ्लावर जो आपला इथं तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला इथं लटकन बनवून घ्यायचं आहे। लटकन बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे। अशा प्रकारे फोल्ड करून आपल्याला वरच्या साईडला इथं दोरी ठेवून टिप मारून घ्यायचं आहे। लटकन जे आपला इथं तयार झालेला आहे ओपन करून घेऊया। अशाच प्रकारे आपण इथं 3 लटकन जे बनवून घेतलेले आहेत छोटे छोटे। त्यानंतर एकमेकाला जॉईंट करून घ्यायचे आपल्याला वरच्या साईडला अशा प्रकारे ठेवून आपल्याला टिप मारून घ्यायचा आहे। तिन्ही लटकनला पण आपण इथं जॉईंट करून घेतलेले आहे टिप मारून। त्यानंतर आपण इथं ब्लाउज घेऊया। ब्लाउजला आपल्याला अशा प्रकारे डबल फोल्ड करून घ्यायचा आहे। गळ्याच्या साईडला आपल्याला इथं 1-1 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपण इथं रेष मारून घेऊया 1-1 इंचावर मार्किंग करून। त्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे जे आहे मार्किंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण इथं जे फ्रिल्स जे आहे तयार करून घेतलेले आपण इथं गळ्याला लावून घेऊया। जिथं मार्किंग करून घेतलेले आहे त्याच रेषेवर आपल्याला हे फ्रिल्स जे आहे लावून घ्यायचं आहे। अगदी व्यवस्थित आपल्याला फ्रिल्स गळ्याला लावून घ्यायचं आहे म्हणजे गळ्याचा शेप जे आपला बिघडला नाही पाहिजे। तर अशा प्रकारे आपण पूर्ण गळ्याला फ्रिल्स जे आहे लावून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला गळ्याच्या साईडला इथं लेस लावून घ्यायचा आहे। लेस आपल्याला गळ्याच्या अगदी जवळ लावून घ्यायचा आहे जेणेकरून जो आपला गळ्याचा फिनिशिंग जो आहे छान दिसला पाहिजे। तर पूर्ण गळ्याला आपण लेस जे आहे लावून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथं फ्रिल्स वरती पण लेस लावून घ्यायचा आहे। अगदी व्यवस्थित आपल्याला लेस लावून घ्यायचा आहे म्हणजे गळ्याचा शेप जे आपला बिघडला नाही पाहिजे। तर पूर्ण गळ्याला आपण लेस जे आहे लावून घेतलेला आहे। त्यानंतर आपण अगोदर जे लटकन बनवून घेतलेले आहे त्यानंतर अशा प्रकारे ठेवून आपल्याला इथं खालच्या साईडला टिप मारून घ्यायचं आहे लटकन। फ्लावरला पण ठेवून आपण अशा प्रकारे टिप मारून घेऊया। अगदी 2-3 वेळा फिरून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे फ्लावर वरती। फ्लावर जे खालच्या साईडला आपण इथं लावून घेतलेले आहे। त्यानंतर आपण इथं सिंपल जे लटकन तयार करून घेतलेले आहे आपल्याला इथं गळ्याच्या वरच्या साईडला लावून घ्यायचं आहे।
तर दोन्ही साईडला आपण इथं लटकन जे आहे लावून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला फ्लावरवरती आपण एक बटन लावून घेऊया, म्हणजे गळा जो आपला सुंदर दिसेल। तर अशा प्रकारे आपला गळाचा डिझाइन जो आहे तयार झालेला आहे, अगदी कमी वेळेत आणि खूप सुंदर। बऱ्याच बायकांना गोल गळा हा खूप आवडत असतो, तर गोल गळ्यावर अशी डिझाइन तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। अशाच नवनवीन आणि सुंदर डिझाइन पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। तर कसा वाटला आजचा ब्लाउजचा डिझाइन मला कमेंटमध्ये नक्की सांगा। जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला एक लाईक करा। अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाउज डिझाइनची कटिंग स्टिचिंग या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे। अशाच नवनवीन डिझाइन पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझायनर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।